गाइस अभी हम बढ़ रहे अलेक्झांडर पॉइंट के पास. आता 2च मिनिटात आम्ही पोहोचतोय मित्रांनो. तिथं तिथे जवळजवळ अर्धा तास झालं चालतोय आम्ही. 5 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे वातावरण बघा. पाठीमागे जे पांढरं दिसतं ते सगळं धुकं आहे मित्रांनो. दरी आहे ह्या बाजूला आणि हे तर काय आता जोपर्यंत आपला ब्लॉग चालू आहे तोपर्यंत तुम्हाला हे मध्ये आधी अशा जाहिराती दिसणार आहेत मित्रांनो तुम्हाला. त्याचं काही टेन्शन नाही. आणि ही धुकं बघा बाजूला दरी आहे आणि हे पाठीमागचा फॉरेस्टातून जंगलातून रस्ता आलेला आहे मित्रांनो. आणि ही पुढे पब्लिक जे अलेक्झांडर पॉईंट बघायला चाललेले आहेत आपल्यासमोर. खूप मोठी गर्दी आहे मित्रांनो इकडं. आवर्जून या बघायला. हां त्या बाजूला काही जाऊ नका तिकडे. काही इकडे फिरण्यासारखं नाही. मोकळ्यात पाहिजे काय जे काम आहे ती तिकडं आलं तर एकदा कोणता एक पॉईंट निवडा आणि मग तिकडे फिरायला जावा मित्रांनो. खतरनाकच आहे काय दिसाय पाहिजे होतं काय ते. तुम्ही जाताय का? तुम्हाला बांधतो पायाला दावा आम्ही मस्तपैकी इथनं खाली सोडायचं. सोडून परत दावा जितकं जाईल तिकडे कटाळा तर देतो सोडून खाली. मग काही टेन्शन नाही आपलं. तुम्हाला वर घ्यायचं आपलं. हां चला हो. खाली जाऊ नये. हाय हाय आलोच. आणि हा मित्रांनो तो अलेक्झांडर पॉइंट. आता इकडून उडी मी मारणार आहे. नाही म्हणले तर मी ढकलून देणार आहे. बाया दोन दे त्याला असं करू नको मला. रामबागेत आलोय मित्रांनो. बघा हा पॉइंट. ऊसाचा फड कोणी पेटावलाय. पाठीमागे दरी असं दे चालले. खतरी बनवते ती व्हिडिओ. काय हे वातावरण सगळं असलं जाईल इथं. राज पिक्चर मधले भूतातले शूटिंग झाल्यासारखा खेळ आहे इथं. आणि वातावरण तर एक नंबर. सगळं दुःख पडलं. सो मेनी क्राऊड फील्स देअर. चला मित्रांनो आता रामबाग आलेले आहेत. दुसरा पॉइंट आमचा चालू झालेला आहे. कोणी नाही टिकला पण रोहन टिकला शेवटपर्यंत माझ्यासोबत चालतोय. आणि हा पॉइंट बघा पुढं रामबाग. जन्नत वाव. जन्नत म्हणते ती हीच आहे जन्नत. जबरदस्त व्ह्यू. इथं एकच आहे. वाव काय खतरनाक आहे रे. दरी खाली गेलेत की माणसं. परत आम्ही आलेलो आहे. आला का? आलो करमतच नाही तर काय करायला. तिकडे खाली जा इथं. खाली हा तिकडून जा तिकडून. या इकडे खाली या. काय खतरनाक वातावरण झालंय मित्रांनो. निसर्गाची ब्युटी. निसर्गाचं हे सुंदर रूप. जर एकदा तुम्ही माथेरानला आला तर अवश्य इथं भेट द्या मित्रांनो. खूप पाहण्याजोगा नजारा आहे इथे. आणि आपल्या माथेरानमध्ये पॉईंट थोडे लांब लांब आहेत पण थोडे नाही लय लांब आहेत. ज्याला खरंच निसर्गावरती प्रेम आहे त्याने अवश्य एकदा इथं भेट दिलीच पाहिजे मित्रांनो. काहीच नाही. असे मित्र पाहिजेत. मित्रांशिवाय मजा नाही मित्रांनो. फिरायला गेल्यानंतर असली मित्र पाहिजे ती. त्याशिवाय मजा येत नाही तुम्हाला. कुठं जावा तुम्ही एन्जॉय होत नाही. आणि अशा जणांसोबत जर तुम्ही फिरला तर 4 जण तुमच्याकडे बघणार पण नाही त्याशिवाय. दादा त्यांना एवढ्या खाली आल्यानंतर आपण बाकीचं बघूया. तर गाईज आता आलेलो आहे आम्ही इको पॉईंटला. काल मागाच्या आणि कालच्या आधी तुम्ही ब्लॉगमध्ये बघत होता. खूप धमाल झाली. आम्ही कंटाळा आल्यामुळं रिटर्न गेलो आणि आज दुसरा शूट चालू केला आहे मित्रांनो. इको पॉईंटला आलेलो आहे. इथे थोड्या गेम्स आहेत आणि पाठीमागे हे वातावरण आहे निसर्गाचे. फोटो वगैरे काढायला गर्दी चालू आहे खूप मोठी लोकांची. सुमित दादा कंटाळलेला आहे चालून इथं आल्यापासून फक्त चालणे एवढंच काम आहे आम्हाला. मिसा साहेबांनी आराम घ्यायचं ठरवलं आहे. तर आता आम्ही मित्रांनो त्या साईडला जातो आणि आम्हाला ही जी गर्दी दिसते ती सगळी ती बघा धुकं पूर्ण डांगरातून पसरलेलं आहे. आणि आता आम्ही तिथे जाऊन फोटो काढतोय. चला तिथं जाऊया आपण मित्रांनो. त्या समोरच्या बाजूला नाश्ता स्नॅक्स वगैरे आणि गेमिंग झोन आहे. तर आणि हा पाठीमागचा परिसर आहे. जेवढं पॉईंट खोललं मित्रांनो तिथल्यापेक्षा तर ही बरा वाटला मला पॉईंट इको पॉईंट.
थोडं पुढे गेल्यानंतर अजून व्ह्यू एकदम खास आहे आणि ते बघा ढोर कसा वरती जातोय. काय जबरदस्त सीन आहे मित्रांनो बघा. जन्नत सुमित आम्हाला म्हणाला जन्नत आहे जन्नत आहे, पण हा व्ह्यू एकच नंबर आहे. वाव. मैं वापस आऊंगा. तर नमस्कार मित्रांनो, आता कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं आम्ही फिरलो, खूप मोठे पॉईंट वगैरे जाऊन आलो, एन्जॉय केला. आणि आता इथून पुढे मित्रांनो संध्याकाळच्या 6 वाजता इथे संगीताचा कार्यक्रम होणार आहे, लाईव्ह सिंगिंग होणार आहे आणि तिथून नंतर डॉल्बी सिस्टम चालू होऊन एन्जॉय होणार आहे. आता ह्या छताखाली लोक बसलेत, तिथं फुल एन्जॉय होणार आहे. आणि हा माथेरानचा पाऊस बघा मित्रांनो, थंड हवेच्या ठिकाणी जे म्हणतात ना, खूप सर्वत्र पाऊस चालू आहे इथे मित्रांनो. 15 ऑगस्टचा झेंडा लावलेला आहे इथे मित्रांनो. कसं असलं तरी शेवटी भारत माझा देश आहे, उगाच म्हणतात का. चालू झालेली गोळी नवा गाणी लावायची, नाचायची, आता एन्जॉय करायला मस्त पाहिजे. आताच नाही, थोड्याने नाचायचं डीजे. तर मित्रांनो मी आलेलो आहे टेंटमध्ये, आता इथं जाऊन थोडासा आराम करतो मी. आणि आवाज तर येतो ते आतमधनं, पण कोण बोलतो दिसा ना. काय करतो शैनीच बोलतो जरा. शैनी कुठं आहे ते दिसत नाही, त्या काय चिडवतच नाही ना झोपला तुम्ही. आयला या काउंटरच आहे इथं, लावून घ्या, मला काही लागणार चेन. दुसऱ्या टेंटमध्ये जातो मित्रांनो मी आता. ये कोण झोपलंय. आता पुढचं कोण आहे बघू. नाही ते आपल्या इलाका नाही, शी माझा हे 10 नंबर माझा. आता इकडं सुधीर कुमार आहे, ये बघा अंगावर घेऊन झोपला ये तर बरं काय बाई. आज काय इथं कोण आहे 9 नंबरला बघू आपण. चेन धरतोय काय रे आतनं, आतनं चेन धरतोय. कोण आहे रे ह्याच्यात, एकच जण आहे गाडी ह्याच्यात. हे डॉन आहे ह्याच्यात, मिसा डॉन. तर चला मित्रांनो आता पडी मारूया, टाटा बाय बाय करूया, आपलं मस्तपैकी तासभर झोपूया. थोड्या वेळ जायचं आपल्याला मस्तपैकी नाचायला. आणि हे असं तंबू लावल्यात मित्रांनो आमच्या नाईटला, इथं झोपायची सोय झालेली आहे. 1 2 हे बघा 3 4 4 लाईन्स आहेत त्या, प्लस इकडे वरती हे वेगळे तंबू. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे मित्रांनो इथं. तर थोड्या वेळाने जायचं आहे आम्हाला डान्स करायला, आराम करून. आणि हे बघा कोणीतरी मान बाहेर काढली, सेल्फी चालू आहे त्यांची. आणि मी हे मित्रांनो आता आलेलो आहे टेंटमध्ये, मस्तपैकी आता तासभर झोप करतो. आराम करतो आणि 2 तासांनी जातो तिकडं नाचायला.